आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज। जिथे अन्याय तिथे आम्ही। माणगावात भुईमूग पिकावर लिंबू मिरची टाकून जादूटोण्याचा प्रकार, तणनाशक फवारणीने पिकाचे नुकसान। शेतात लिंबू मिरची तांदूळ आणि गहू टाकून पूजेसारखा प्रकार केल्याचे आढळून आल्याने तसेच भुईमूग पिकावर तणनाशकाची फवारणी करण्यात आल्याने माणगाव परिसरात खळबळ उडाली आहे। गेल्या 2-3 महिन्यांपासून आपल्या शेतात अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचा दावा शेतकरी अनिल श्रीपाद देमन्ना यांनी केला आहे। देमन्ना यांची माणगाव येथे सुमारे 6 एकर बागायत शेती आहे। त्यापैकी सिमिकी नावाच्या शेतातील सुमारे 20 गुंठे क्षेत्रात भुईमुगाचे पीक घेतले आहे। सुमारे 3 महिन्यांपूर्वी या शेतात लिंबू मिरची टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यानंतर सुमारे 15 दिवसापूर्वी जमिनीत पूजेसारखा प्रकार करून गहू विस्कटल्याचे आढळून आले। नुकतेच मधला मळा नावाच्या शेतात त्यांच्या नावाची चिठ्ठी लिहून जमिनीची पूजा केल्याचे आणि शेतात तांदूळ टाकल्याचे आढळून आल्याचे देमन्ना यांनी सांगितले। त्यामुळे अज्ञात व्यक्तीकडून जादूटोणा किंवा तंत्रमंत्राचा प्रकार केला जात असल्याचा संशय शेतकऱ्याला आहे। दरम्यान सिमिकी येथील भुईमूग पिकावर अज्ञात व्यक्तीने मीरा 71 तणनाशकाची फवारणी केल्याचा संशय देमन्ना यांनी व्यक्त केला आहे। फवारणीनंतर सुमारे 10 गुंठे क्षेत्रातील भुईमुगाचे पीक कोमेजल्यासारखे झाले आहे। हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने शेती औषध विक्रेत्यांशी संपर्क साधला। विक्रेत्याच्या सल्ल्यानुसार प्रति औषधाची फवारणी करून पीक वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रकारामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असून आपल्या कोणाशीही वाद नसताना शेतात वारंवार असे प्रकार का घडत आहेत असा प्रश्न देमन्ना यांनी उपस्थित केला आहे। दरम्यान शेतातील वस्तू टाकणे किंवा पिकावर तणनाशकाची फवारणी करणे हे मानवी कृत्य असल्यास त्यामागील व्यक्ती कोण याचा शोध घेण्याची गरज आहे। शेतकरी म्हणतात, गेल्या 2-3 महिन्यांपासून माझ्या शेतात असा प्रकार घडत आहे। भुईमुगाचे पीक नष्ट व्हावे म्हणून तणनाशक फवारण्यात आल्याचा मला संशय आहे। माझा कोणाशी वाद नसताना वारंवार असे प्रकार घडत असल्याने मी चक्रावलो आहे। अनिल देमन्ना, शेतकरी।